अर्बन कंपनी इंडियाची सगळ्यात मोठी हाऊसिंग हेल्प कंपनी आहे. Q2 FY26 मध्ये कंपनी अजून पण लॉसमध्ये आहे. त्याचं रिझन काय ते बघू. तर पहिलं बघू कंपनी बिझनेस काय करते. कंपनीचे मेजरली 3 बिझनेसेस आहेत. त्याच्यामधला सगळ्यात कोर बिझनेस त्यांचा जो आहे क्लिनिंग, ब्युटी आणि रिपेअर, हे त्यांचे मेजर बिझनेस आहेत. सेकंड त्यांचा आहे नेटिव्ह प्रोडक्ट्स, म्हणजे की स्वतःचे प्रोडक्ट्स ते सेल करतात. तर त्याच्यामध्ये येतं वॉटर प्युरिफायर आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्मार्ट लॉक. तिसरा आहे त्यांचा जो आहे इन्स्टा हेल्प, म्हणजे हाऊस क्लिनिंग तुम्ही बघितलं असेल, 15 मिनिट्समध्ये येणार, पर आवर 49 रुपीज घेणार, ही त्यांची ती सर्व्हिसेस आहे. आता आपण समजू समजण्यासाठी की 100 रुपयाचा जर रेव्हेन्यू येत असेल तर ते कसे पैसे कमवतात. 75 रुपीज जो येतो तो कोर बिझनेसमधनं येतो, क्लिनिंग, ब्युटी आणि रिपेअरमधनं. त्याच्यानंतर 15 रुपीज जी कंपनी कमवती ती कमवती नेटिव्ह प्रोडक्ट्स म्हणजे वॉटर प्युरिफायर त्याच्यामधनं. आणि त्याच्यानंतर 10 रुपये जी कंपनी कमवती ती कमवती ते इंटरनॅशनल बिझनेसेसमधनं. आता कंपनीचा प्रेझेन्स बघू. कंपनीचा जो प्रेझेन्स आहे 90% इंडियामध्ये आणि 10% इंटरनॅशनल आहे. तर मेजरली फोकस इंडियामध्येच करू आपण, आता बिझनेसवर फोकस करू. तर Q2 FY26 मध्ये तर त्यांचा जो कोर बिझनेस होता त्याच्यामध्ये क्लिनिंग, ब्युटी जे होतं त्याच्यामध्ये ते लोकांनी 18 करोडचा प्रॉफिट केलेला आहे. आणि त्यांचा जो लॉस होता तो नेट लॉस जो होता तो 59 करोडचा होता. तर त्याचं रिझन काय ते बघू. आणि त्यांचा जो अदर इन्कम जो होता 33 करोडचा तो बँकच्या इंटरेस्टमधनं आलेला आहे. आता आपण बघू लॉसेस का होतं ते. तो लॉसेसचं सगळ्यात मेजर मोठं रिझन जे आहे ते आहे इन्स्टा हेल्प. इन्स्टा हेल्पमध्ये 44 करोडचा लॉस आहे. कंपनीचा जो रेव्हेन्यू छोटा आहे पण त्याचे लॉसेस भरपूर मोठे आहेत. ट्रेनिंग, डिस्काउंट ह्याच्यामध्ये सगळे खर्च होतोय. त्याच्यानंतर कंपनीचा जो नेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण अजून कंपनी लॉसेस करते, प्रॉफिट नाही कमवते. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये ते ई-सॉप्स, डेप्रिशिएशन ह्याच्यामध्ये ते लोक पैसे घालवतात. आणि चौथा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये सगळा खर्च होतोय. सो मेजर रिझन कंपनीचा कोर बिझनेसमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. कंपनीचे जे मेजर प्रॉब्लेम आहे तो आहे इन्स्टा हेल्प. हे जे छोटे छोटे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामुळं कंपनीचा जो ओव्हरऑल प्रॉफिट आहे तो लॉसेसमध्ये येतं. ते नेट रिझल्ट जो तुम्ही बघताय तो लॉसेसमध्ये त्याचं रिझन आहे. सो सिम्पली बघायला गेलं तर कंपनीचा कोर बिझनेस चांगला आहे, इन्स्टा हेल्पमुळे लॉसेस होते ते. तर आता पुढे जाऊन बघायचे की हे लॉसेस कंट्रोलमध्ये येतात आहे का. मग मला तुम्ही सांगा, तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट कराल का. आणि जर तुम्हाला काय दुसरा डाऊट असेल तर कमेंट डाऊन करा. थँक्यू.